नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. मागील काही दिवसापासून महा-डी-बी-टी 2.0 ही वेबसाईट सुरू झालेली आहे. तर या वेबसाईटवर मागील अर्जाची स्थिती आपण कशी बघायची, म्हणजेच मागील ॲप्लिकेशन स्टेटस हे कसं बघायचं, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूयात. सुरुवातीला आपल्याला mha-dbt2.maharashtra.gov.in या नवीन वेबसाईटवर जायचं आहे. ही वेबसाईट Googleवर टाकून घ्यायची. ही वेबसाईट Googleवर टाकल्यानंतर आपल्याला त्याचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्या डॅशबोर्डवर बॉटम साईडला आल्यानंतर आपल्याला दिसेल अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला माहिती मागेल. त्यात पहिला प्रकार म्हणजे योजनेचा प्रकार. तर आपण इथे पोस्ट मॅट्रिक स्कीमची एक योजना बघूयात. तर पोस्ट मॅट्रिक स्कीम सिलेक्ट करतो. त्यानंतर विभाग आपण सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट हा विभाग निवडूया. माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आय डी आहे, त्याचा आपण बघूयात. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप निवडतो आणि इथं जी काय आपली ॲप्लिकेशन आय डी आहे, म्हणजे मागच्या वर्षी जो अर्ज भरलेला आहे त्याची ॲप्लिकेशन आय डी असेल तर ते ॲप्लिकेशन आय डी आपण यावर टाकून घ्यायची. ॲप्लिकेशन आय डी असणं अनिवार्य आहे, त्याशिवाय आपल्याला फॉर्मची ॲप्लिकेशन स्टेटस चेक करता येत नाही. ते टाकल्यानंतर कॅप्चा फिलअप करून घेऊयात. कॅप्चा फिलअप केल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचे. सर्च करून घ्यायचं. आता याला थोडासा वेळ लागतो कारण ही वेबसाईट नवीन आहे, त्यामुळे थोडीशी स्लो चालत आहे. वेबसाईट शोधावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. OTP येण्यासाठी पण थोडासा वेळ लागू शकतो कारण वेबसाईट स्लो आहे, त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे वेट करायचं आहे. कमीत कमी 1 मिनिटापर्यंत OTP येऊन जातो. जेव्हा OTP येईल तेव्हा 6 अंकी आलेला OTP हा भरून घ्यायचा आणि OTP सत्यापित करून घ्यायचा. OTP सत्यापित केल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाची पूर्ण स्थिती समोर दिसून येईल. आता इथे तुम्हाला दिसत असेल या अर्जाची स्थिती आहे प्रगतीपथावर आहे, कारण हे अजून इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपल लर्निंगलाच पेंडिंग आहे. डेस्क 2 आणि डेस्क 3 इथपर्यंत गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो. अर्जाची स्थिती आपल्याला पाहण्यासाठी फक्त महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन आय डी आणि आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर या 2 गोष्टी आपल्याजवळ असणं अनिवार्य आहे. ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर OTP जातो आणि OTP गेलेला OTP तुम्ही स्क्रीनवर भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची स्टेटस काय आहे किंवा ॲप्लिकेशनची स्थिती काय आहे ते समोर स्क्रीनवर दिसून जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.